महाराष्ट्रात मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री होत असल्याचा एका महिलेनं दावा केलेला आहे। पिंपरी चिंचवडमधील श्री मोरिया गोसावी मंदिर यात्रेतून खरेदी केलेल्या चादरीवर पाकिस्तानी लेबल आढळल्याचा दावा या महिलेनं केला। भारतात पाकिस्तानी वस्तूंवर कडक निर्बंध आहेत आणि असं असताना ही चादर स्थानिक बाजारात आली तरी कशी असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या तपासणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। त्याचप्रमाणे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आलाय। दर महिन्याला जेव्हाही संकष्टी चतुर्थी तिथे असते ते छोटीशी जत्रा भरते। त्या जत्रेमध्ये लोक त्यांचं छोटं मोठं सामान हे सेल करतात। तिथून मी 2-3 गोष्टी विकत घेतल्या। ओके, आणि ही चादर सुद्धा मी तिथून विकत घेतली। वॉश झाल्यानंतर वाळत टाकताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं। हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं। मी हे असं ओपन केलं आणि वाचलं। तुम्ही पण वाचा, दिसतंय मेड इन पाकिस्तान। कालच्या संकटाच्या दिवशी एका महिलेनं त्या ठिकाणी चादर खरेदी केलेली आहे आणि ती घरी गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती मेड इन पाकिस्तान असल्याबाबत लक्षात आलं आणि त्याबाबतचं त्याने इंस्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे सदरचा व्हिडिओ हा प्रसारित केलेला आहे। सदर व्हिडिओची आम्ही तात्काळ दखल घेऊन सदर परिसरामध्ये आम्ही एक अधिकारी आणि टीम आम्ही अशी नियुक्त केलेली आहे। त्याबाबत वरिष्ठांचं आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणचा आम्ही जो पथविक्रेता आहे त्याचा शोध घेत आहोत, तसेच त्या महिलेशी संपर्क साधून पुढील योग्य ती कारवाई करत आहोत। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोपाल मोडघरे यांनी। चिकटवलेलं होतं। पिंपरी चिंचवड शहरातील एका दुकानात काही महिन्यापूर्वी पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनं आढळून आली होती। त्यानंतर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरात पाकिस्तान निर्मित चादर आढळून आलेली आहे। मी सध्या चिंचवड येथील मोरिया गोसावी मंदिर परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की परवा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी एक जत्रा भरली होती आणि या ठिकाणी एक महिला देवाच्या दर्शनासाठी आली होती। दर्शन केल्यानंतर ती महिला जत्रेत आली आणि ह्या जत्रेतील एका पाथारीवाल्याकडनं त्या महिलेने एक चादर खरेदी केली। मात्र घरी गेल्यानंतर त्या महिलेने जेव्हा ती चादर पाहिली त्या चादरेवर तिला मेड इन पाकिस्तान असा टॅग दिसल्याने तिला मोठा धक्का बसलेला आहे। त्या महिलेने याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे। मात्र त्या महिलेने अजून चिंचवड पोलिसांकडे कुठलीही तक्रार दिलेली नाही। मात्र चिंचवड पोलिसांनी हा प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत पिंपरी चिंचवड महापालिकेला पाथारीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे पाथारीवाले बसतात त्यांच्याकडे नेमकं पाकिस्तान निर्मित वस्तू कुठून येतात हे शोधण्याचं मोठं आव्हान जे आहे ते आता चिंचवड पोलिसांसमोर असणार आहे। गोपाल मोडघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।